चंबूरच्या मैत्री पार्कजवळ नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार। अज्ञातांनी सदरुद्दीन खान यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडल्या। वर्षा गायकवाड यांच्याकडून बांधकाम व्यावसायिकाची भेट। चंबूर पोलिसांकडून मध्यरात्री गोळीबार झालेल्या ठिकाणी पंचनामा। गोळीबार झालेली गाडी घेत पोलिसांकडून घटनेचं रिक्रिएशन। चंबूरमध्ये गोळीबार झालेल्या सदरुद्दीन खान यांची प्रकृती स्थिर। गोळी त्यांच्या दाढेमध्ये अडकल्याची माहिती। खान यांना प्राथमिक उपचारानंतर अपोलो रुग्णालयात हलवण्यात आलं। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळली, त्याला जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री। अभिनेते सुरक्षित नाहीत, नेतेही सुरक्षित नाहीत, पोलीस काय करतायत? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र। सत्र न्यायालयाचे निर्देश। करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं होतं। एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच। करुणा व त्यांच्या मुलांना देखील नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी। अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांचे आदेश। माझं आणि धनंजय मुंडेंचं लग्न झालं नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आमचं लग्न झालं यावर आज शिक्कामोर्तब झालं। मुंबई सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य, तर न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटलं। करुणा मुंडे यांचा निशाणा। छत्रपती शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन। प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यामुळे लाखो लोकांची मनं दुखावली। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। कोरटकरला वाचवणारे कोण होते याचा शोध घ्यायला हवा। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांसाठी आणखी कठोर शिक्षेची तरतूद करावी, सावंत यांची मागणी। महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अवमान। फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये असे प्रकार घडतात। प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरे यांची टीका। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा। भाजपनं मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करून देखील मतदार याद्या दिल्या नाहीत। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप। निसर्गाचा नियम आहे, लोकसंख्या वाढत असते। नवीन 18 ते 25 वयोगटातील मतदान वाढलं। ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी होत असते, मात्र पराभव झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्य। भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचं खरगेंना प्रत्युत्तर। लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते। 2041 पर्यंत पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 61 लाखावर जाण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवडमधील लोकसंख्या वाढीवर अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका, सूत्रांची माहिती। मंगेशकर कुटुंबियांनी दोन्ही मुलींचं 18 वर्षांपर्यंत पालकत्व घ्यावं, भाजपचे आमदार अमित गोरखे यांची मागणी। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर 19 तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, आजपासून 100 मीटर परिसरामध्ये आंदोलन करता येणार नाही। पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसामध्ये कारवाई करणार, सूत्रांची माहिती। गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी 2 अहवाल सादर। प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती। दीनानाथ रुग्णालयामधील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। याबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर कोण दोषी आहे हे पाहून निर्णय होईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। मंगेशकर रुग्णालयानं अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला। अनिशा आणि भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगीविना सार्वजनिक केल्यानं मानसिक त्रास झाला। सविता भिसे यांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार। रुपाली चाकणकर यांची ट्विट करत माहिती। तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला जाग। महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 650 रुग्णालयांना नोटिसा। कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेऊ नका, अन्यथा रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, महापालिकेचा इशारा। 26/11चा मास्टरमाइंड तहूर राणाला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता। राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहणार। अजित डोभाल आणि गृहमंत्रालयाचे प्रतिनिधी यांची संपूर्ण कारवाईवर देखरेख। आयपीएल क्रिकेट आणि राजकारणात देखील आहे। कोणत्या खेळाडू कोणत्या संघात, कोणता नेता कोणत्या पक्षात समजत नाही। निदान क्रिकेटमध्ये मनोरंजन होतं, पण राजकारणात नाही। सुप्रीमो चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे यांचं खोचक वक्तव्य।
नगरविकास मंत्री एसएनसीचे खिसे भरले, मात्र रस्त्यांमध्ये अजून कॉन्क्रीट भरलं गेलं नाही. आदित्य ठाकरे यांची एकनाथ शिंदेंवर टीका. तर ठाण्यातील कोपरी पुलाला तडे गेले, त्या पुलाची क्वालिटी देखील एसएनसी गटासारखीच असल्याचा आदित्य ठाकरे यांचा घणाघात. प्रताप सरनाईक यांच्याकडून अर्थ खात्याविषयी खंत व्यक्त. वेळेमध्ये पैसे मिळाले तर महामंडळ तोट्यात राहणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले याची मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती मागवली. कमी अधिकारांमुळे राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती. बीड हत्या प्रकरणामध्ये आज विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल. मस्साजोग परिसरामध्ये असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पामध्ये चोरी. परवा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून 12,87,000चा ऐवज लुटला. तर आकाशी टोळे अजून कार्यरत. सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर निशाणा. वाल्मिक कराडबाबत आणखी बरेच खुलासे होणार. कराडला आधीही ईडीची नोटीस आली आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. ईडीच्या तपास आणखी बऱ्याच गोष्टी समोर येतील, धस यांचा दावा. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये 73 कोटींचा भ्रष्टाचार. या आरोपांवर आमदार सुरेश धस अजूनही ठाम. न्यायालयामध्ये लढा लढू, सुरेश धस यांची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासानंतर मागे. भोरमध्ये बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार. सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन. अण्णा बनसोडेंना लवकरच कॅबिनेटचा दर्जा देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील होकार दिलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंच्या आंदोलनावर अजित पवार यांनी आधी नो कमेंट्स म्हटलं आणि नंतर टोला लगावला. आमदार खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो, रस्ता करायचा असता तर निधी देऊन करता आला असता, अजित पवारांचा टोला. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांची हजेरी. अजित पवार, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे यांची सोहळ्याला उपस्थिती. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याकडून छगन भुजबळ यांची आस्थेवाईकपणे विचारपूस. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याची शहाजीबापू पाटील यांच्याकडून पाठराखण. कोकाटेंचा स्वभाव खेळकर, शेतकऱ्यांसोबत मस्करीत संवाद झाला, शहाजीबापूंची प्रतिक्रिया. शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांना पुन्हा एकदा महाभारत वाचण्याचा सल्ला दिला. महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता, तर तो आंधळ्या धृतराष्ट्राजवळ बसला होता. त्यामुळे राऊतांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं, शहाजीबापू पाटलांचा टोला. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी. संदीप देशपांडे यांच्याकडून देखील धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सुनील शुक्ला यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका. यानंतर मनसेच्या महेंद्र भानुशाली यांच्याकडून सुनील शुक्ला यांना फोनवर इशारा. मुंबई पोलीस देखील कॉन्फरन्स कॉलमध्ये उपस्थित असल्याचा भानुशाली यांचा दावा. मनसेला टार्गेट करण्याच्या मागे कदाचित महाशक्ती नाही ना, शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शंका उपस्थित केली. मुंबईच्या मरोळमध्ये मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. व्हीआय मुख्यालयामध्ये जाऊन मराठीमध्ये बोलण्याचं आणि मराठी कर्मचारी ठेवण्याचं आवाहन. ठाकरेंच्या शिवसंचार सेनेकडून वोडाफोन कंपनीला निवेदन. शक्तीपीठ महामार्गामध्ये 50,000 कोटींचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर आमचा विरोध. शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी यांची भूमिका. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, कुणी कुणाला रोखू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावगं नाही. 11 एप्रिलच्या ठाण्यातील जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांचं वक्तव्य. दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली. अहमदाबादमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना नव्या जबाबदाऱ्या देणार. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींची घोषणा. जिल्हाध्यक्षांना आणखी शक्ती देण्याचं राहुल गांधी यांचं आवाहन. जातीय जनगणना करा असं संसदेमध्ये मोदींना सांगितलं होतं. देशात किती दलित आहेत हे देशवासियांना माहिती असलं पाहिजे, राहुल गांधींचं वक्तव्य. स्वातंत्र्य काळामध्ये आम्ही फक्त इंग्रजांविरोधात लढलो नाही, तर इंग्रज आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात देखील लढलो. अनेक वर्ष आरएसएसने तिरंग्याला सॅल्यूट केलं नव्हतं, राहुल गांधी यांचा आरोप. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ. तर नाव आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांची माहिती.
तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणामध्ये गृह विभागानं कडकपणे लक्ष दिलं पाहिजे. गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींना शिक्षा दिली पाहिजे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. कुणाल कामराचा आर्थिक लाभ झाला. कामराला 4 ते 5 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे कुणाल कामराकडे दुर्लक्ष करा. दीपक केसरकर यांचं वक्तव्य. कुणाल कामराच्या समर्थनार्थ अमित कटारनवरे मुंबईत हायकोर्टात. कामराचं प्रकरण आधीपासूनच प्रलंबित असल्यानं नव्या याचिकेला ऐकण्याची गरज वाटत नाही. हायकोर्टानं कटारनवरेंची याचिका निकाली काढली. मुंब्र्यामध्ये 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. झोपडपट्टी पुनर्वसनामध्ये मराठी माणसावर अन्याय झाल्याचा आरोप. गुजराती झोपडपट्टी धारकांची पात्रता यादीमध्ये नावं कशी? अरविंद सावंत यांचा सवाल. अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये वरळीमध्ये बॅनरबाजी. बॅनरवर वक्फ बिलावरून अरविंद सावंत यांच्यावर टीका. बॅनर कुणी लावलं याबाबत माहिती नसून हे बॅनर काढण्यात आलं. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामधील 4 भिक्षुकांच्या मृत्यूचं प्रकरण. 2 भिक्षुकांचे मृतदेह नातेवाईकांनी थेट शिर्डी पोलीस ठाण्यासमोर आणले. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत न्यायाची मागणी केली.